नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य वन विभाग महाफॉरेस्ट विभागांतर्गत वनरक्षक भरतीबाबत सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. पाहू शकता आजची जी महत्त्वाची बैठक आजच्या दिवसाला 17 जुलैला, या अगोदर आपण 2 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 17 तारखेला महत्त्वाची बैठक घेतली जाणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचे असे निर्णय जे आहे वनरक्षक फॉरेस्ट गार्ड पदासाठीच्या भरतीसाठी घेतले जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात काय मोठा बैठकीत निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. तर महाराष्ट्राच्या वन विभागाच्या भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. 16 जुलै रोजी मंत्रालयात म्हणजे काल बैठक झाली. 16 जुलै रोजी मंत्रालयामध्ये वनरक्षक आणि सर्वेक्षक आणि लेखापाल या पदांच्या भरती संदर्भात महत्त्वाची बैठक ही पार पडली. आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठी काय निर्णय झाला, काय होऊ शकतं आणि नवीन भरतीची जाहिरात जी आहे आता येणारी ही कधीपर्यंत येणार आहे, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन असाल तर अशाच भरतीच्या सर्वात जलद आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात. 16 जुलैच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला, तर मिळालेल्या माहितीनुसार 16 जुलै 2026 रोजी म्हणजे काल जी बैठक झाली गुरुवारी, या बैठकीमध्ये महाराष्ट्र वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला विविध वनवृत्तांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये मुख्यतः आगामी वनसंरक्षक भरती कशी राबवायची, जाहिरात कधी प्रसिद्ध करता येईल आणि भरती प्रक्रिया जलद कशी पूर्ण करता येईल यावर चर्चा करण्यात आली. बैठकीतील काही छायाचित्र आपण पाहणार आहोत. सोशल मीडियावर सुद्धा शेअर करण्यात आली होती, व्हायरल झाली होती. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी यामध्ये या बैठकीला उपस्थित असल्याचं या चित्रांमधून फोटोमधून दिसत आहे. या बैठकीमध्ये पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत यांच्यासाठी मोठी अपडेट आहे. बैठकीमध्ये 2023 मधील पेसा भरतीचाही विषय जो आहे हा चर्चेत घेण्यात आला आणि यामध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या काही जागा रिक्त राहिल्यामुळे त्या जागांवर मूळ प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देता येईल का, यावर मंत्रालयात चर्चा जी आहे हे सुरू असल्याचं समजलं आहे. म्हणजे चर्चा झालेली आहे काल आणि मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात पुढील 10 ते 12 दिवसामध्ये अंतिम निर्णय हा होण्याची शक्यता आहे. जो काय निर्णय होईल हा पुढच्या 10 ते 12 दिवसामध्ये अंतिम निर्णय जाहीर केला जाईल आणि जर का निर्णय सकारात्मक झाला तर प्रतीक्षा यादीतील पेसा उमेदवारांना थेट नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जे आत्ता वनरक्षक भरतीसाठी 2023च्या भरतीमध्ये जे कुणी उमेदवार पेसा क्षेत्रातील उमेदवार जे आहे हे वेटिंग लिस्टमध्ये आहेत, निवड यादीमध्ये, त्यांना सरळ नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मात्र ही संधी फक्त आणि फक्त पेसा श्रेणीतील उमेदवारांसाठी लागू असेल. इतर उमेदवारांनी याबाबत गैरसमज करून घेऊ नये. आता नवीन वनरक्षक भरती प्रक्रिया कधीपर्यंत येऊ शकते, तर आगामी भरतीमध्ये खालील 3 पदांसाठी जाहिरात येण्याची शक्यता आहे. सगळ्यात पहिल्यांदा वनरक्षक फॉरेस्ट गार्ड, सर्वेक्षक सर्वेअर, लेखापाल अकाउंटंट. तर सध्या अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे. त्यामुळे पदसंख्या, अर्जांची तारीख, पात्रता आणि परीक्षा पद्धत याबाबत अंतिम माहिती अधिकृत अधिसूचना आल्यानंतरच निश्चित होणार आहे. आता उमेदवारांनी तयारी कशी करावी, तर जाहिरातीची वाट न पाहता आजपासूनच अभ्यास हा सुरू ठेवावा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा. त्याचबरोबर वनरक्षक, पर्यावरण, जैवविविधता, सामान्य ज्ञान या विषयावरच्या प्रश्नांवर विशेष भर द्या. व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट स्टडी TCS या प्रश्नांचा अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे, ती सुद्धा चेक करू शकता. यामध्ये कोणती पुस्तकं तुम्हाला खरेदी करता येतील. स्मार्ट स्टडी नांदेडचं जे पुस्तक आहे वनरक्षक स्टडीचं, हे तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. आता उमेदवारांनी काय करावं, जर उमेदवार जे आहे पेसा क्षेत्रातील उमेदवार, तुमचं नाव पेसा प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमचे सर्व कागदपत्र आत्ताच तयार ठेवा. कारण कोणत्याही क्षणी संबंधित वन विभागाची यामध्ये यादी जी आहे नवीन यादी ही जाहीर केली जाऊ शकते.
आणि इतर सर्व उमेदवारांनी अधिकृत जाहिरात नवीन जाहिरात येईपर्यंत नियमित त्यांचा अभ्यास जो आहे वनरक्षक पदासाठीचा हा सुरू ठेवावा. वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा लक्ष ठेवावं, कारण त्या ठिकाणी महत्त्वाच्या अपडेट ह्या दिल्या जातील. महत्त्वाचे अपडेट म्हणजे सध्या समोर आलेली ही सगळी माहिती बैठकीतील चर्चांवर आधारित आहे. वनरक्षक भरती, अंतिम पदसंख्या, अर्ज प्रक्रिया किंवा पैसा नियुक्तीबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच याबाबतची महत्त्वाची माहिती आपल्याला समजून येईल. तर अशा पद्धतीने 16 जुलैच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये या निर्णयाबद्दलची अंतिम माहिती जी आहे हे प्रसिद्ध केली जाईल. वनरक्षक भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.